काल परवा ठाण्यामध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट घडली ना, तुम्ही ऐकून तुमच्या अंगावर शहारे उभे जातील। बारकाईने ऐका या सगळ्या गोष्टी। पालकांनी तर अगदी मी सांगतो या गोष्टींचं काटेकोर पालन केलं पाहिजे। म्हणजे त्या ठाण्यामध्ये एका शाळेतून सहलीसाठी गेलेल्या पोरींवरती विनयभंग सगळं त्या एका माणसाने केला। त्या सहलीमध्ये त्या मुली घरी आल्या, त्यांनी पालकांना तक्रार केली, ते पुन्हा शाळेत गेले शिक्षकांना जाब विचारायला, त्या शिक्षकांची पुन्हा त्यांनाच उलट उत्तर। पण या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या शाळेत घालताय, काय दर्जाचे शिक्षक, काही दर्जाचं शिक्षण तिथं दिलं जातंय, या सगळ्या गोष्टी आज हे आपल्याला प्रश्न आपल्या समोर सगळा उभा करतात। म्हणजे आपली पोरं सुरक्षित आहेत की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही। असली भयावह परिस्थिती या राज्याची आहे। हे सरकार काय करतंय, वरती घंटा करतंय, सरकार बसलंय, नुसतं बसून राहिले। ते हे सांगतात ते फडणवीस वगैरे की आमचं राज्य आम्ही असं साफ करू तसं साफ करू, काही साफ करणार नाही ते राजकारणी, सगळे एका माळेचे मणी आहेत। या असल्या शाळा आत्ता पिंजल्या ना, कितीतरी अनधिकृत शाळा या राज्यात आजही चालल्या जातात। या राजकारण्यांवर हस्त